आम्ही निघालो आहे मालवणच्या गणपती दर्शनाला. चला तर मग गणपती दर्शन करूया. हे आहेत मालवणातल्या घरातील काही गणपती. आपण एक एक करून हे गणपती पाहूया. मालवणात गणपतीमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या घरी भजन हे चालूच असतं. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला स्पीकरवरती भजन ऐकू येत असतं आणि हे वातावरण खूपच वेगळं असतं. खूप मजा येते. आत्ता आपण आलो आहोत संदीप लुडवे यांच्या घरी. ही जी मूर्ती तुम्ही बघताय ती मूर्तिकार सुमित पाटील, दर्शन पाटील आणि लोचन पाटील यांनी बनवलेली आहे. ही मूर्ती रेवंडीमधून आणलेली आहे आणि ह्या मूर्तीची साईज 6.5 फूट इतकी आहे. म्हणजे आपण पुणे किंवा मुंबईमध्ये जे गणपती मंडळामध्ये बघतो त्या साईजची मूर्ती इथे मालवणामध्ये घरामध्ये बघायला मिळते. हे भजन श्री कुलस्वामी प्रसादिक भजन मंडळ असं या भजन मंडळाचं नाव आहे. हे देवळी या गावातलं भजन मंडळ आहे. नंतर भजनकारच गणपतीची आरती करतात आणि ही आरती एक वेगळ्या चालीमध्ये म्हटली जाते. ही माझी बहीण गायत्री. हिनीच गणपती आधी जाऊन बघलो आणि माका मगे थंयसर घेऊन गेला. माका म्हणता गणपतीची मूर्ती लयच भारी आहे, एकदा तरी बघूक चल, आणि माका थंयसर घेऊन गेला. बाप्पाच्या डाव्या बाजूला जो एक नारळ ठेवलेला असतो तो महादेव असतो आणि बाप्पाच्या उजव्या बाजूला जो असतो ती गौरी असते. तिथून पुढे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दादा झाड यांच्या घरी. तिथेही तेच भजन मंडळाचं भजन चालू होतं. आणि ही जी मूर्ती तुम्ही बघता ही पण तितकीच मोठी आहे, जवळपास 5-6 फुटा इतकी आहे. ही मूर्ती देवबागातून आणलेली आहे आणि केळुस्कर गणपती शाळेतून ही मूर्ती आणलेली आहे. हा गणपती तब्बल 17 दिवस असतो.
आणि या गणपतीचं डेकोरेशनचंच 5व्या दिवशीपर्यंत चालतं. मालवणामध्ये 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 17 दिवसाचे, 21 दिवसाचे असे गणपती असतात. तिथून पुढे आम्ही आलो मयेकरांच्या घरी. इथली मूर्ती फारच सुंदर होती. सार्वजनिक गणपतीसारखं वाटतंय. आपण मुंबईला मंडळात बघतो. मुंबईला मंडळात घरी पूजा असल्यामुळे इथे मकरही बांधलेला होता. सत्यनारायणाच्या पूजेला असा मकर बांधला जातो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ईशा गावकर यांच्या घरी. ईशा काकांकडचं गणपती डेकोरेशन दरवेळेस खूप युनिक असतं, खूप वेगळं असतं. ते डेकोरेशनसाठी खूप मेहनत घेतात आणि प्रत्येक वर्षी त्यांचं डेकोरेशन बघण्यासारखं असतं. तुम्ही एकदा बघाच. यावर्षीचं जे डेकोरेशन होतं ते त्याला आपण म्हणू की जलपरीचं डेकोरेशन किंवा समुद्रातल्या आतमधलं एक विश्व होतं. असे देखावे तुम्ही मुंबई किंवा पुण्यामध्येच बघितले असाल, पण हे इथे घरामध्ये बनवले जातात. हे एक खास वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण मालवणातल्या गणपती उत्सवाचं. ईशा काकांच्या घरी गेल्या वर्षीचं डेकोरेशन पण खूप सुंदर होतं. त्याचा एक क्लिप मी ह्या व्हिडिओच्या एंडला पण टाकेन, नक्की बघा. तुम्ही जर उजव्या बाजूला बघितलं तर तो कासवसुद्धा हळूहळू खाली येतो आहे. जेलीफिशसुद्धा हळूहळू फिरत फिरत खाली येते. तर थोडंसं मोशनही दिलेलं आहे त्याला. इथून पुढे आम्ही गेलो माझ्या मामांच्या घरी. त्यांच्या घरी त्या दिवशी पूजा होती. इथून पुढे आम्ही आलो साई बांबुळकर यांच्या घरी. इथले गणपती मूर्ती बघून असं वाटतं की ह्या कुठल्या तरी जुन्या मंदिरातल्या गणपती मूर्ती आहेत. म्हणजे जिथे बघून खूप मन प्रसन्न होतं, समोर बसून राहावं असं वाटतं किंवा तिथे समोर बसून पूजा करावीशी वाटते. ही जी एक भावना आहे ती खूपच सुंदर आहे. हा बाप्पा आहे माझा मित्र हरेश राऊत त्याच्या घरचा. ही मूर्ती सुद्धा किती सुंदर आहे बघा आणि डेकोरेशन सुद्धा उत्तम आहे. आणि हा बाप्पा आहे आमच्या घरचा बाप्पा.
हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे. मालवणातला किंवा कोकणातला गणपती उत्सव असाच असतो, जिथे सगळी फॅमिली मेंबर्स एकत्र येऊन साजरा करतात. फक्त फॅमिली मेंबर्स नाही तर गावातले तुमचे मित्रमैत्रिणी किंवा इतर नातेवाईक सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मालवणातील गणपती उत्सव हा खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्र आणणारा असतो. पूर्ण फॅमिली एकत्र असते, तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आजूबाजूची शेजारी पाजारी सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात, एकमेकांच्या घरी जातात. तुम्ही मालवणातल्या कुठल्याही घरात गणपती उत्सवात त्यांच्या घरी गेलात तर तुम्हाला तेवढाच आदराने बोलवलं जातं. कसलाही भेदभाव नसतो. अगदी तुम्हाला तिथे जेवणाचाही आग्रह होतो, जेवण वाढलंही जातं. म्हणजे ही जी कोकणातली मालवणातली ही जी संस्कृती आहे, गणपती उत्सव खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्र आणतो. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गणपती उत्सवामध्ये मालवणामध्ये होतात. आणि गणपती उत्सव वाची तयारीपासून ते अगदी विसर्जनापर्यंतचा एक सविस्तर ब्लॉग आमच्या चॅनलवरती लवकरच येतो आहे. 3 भागांमध्ये असणार आहे, तर तोही नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि गणपती उत्सव संपून बरेच दिवस झालेत, तरी आमचे हे ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत काही कारणांमुळे. पण असेच चांगले ब्लॉग्स तुम्हाला कोकणातील आणि मालवणातील संस्कृतीबद्दल किंवा इथल्या नेचरबद्दल जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. गणपती बाप्पा मोरया. जसं मी मगाशी म्हणालो, अजून काही क्लिप्स मी व्हिडिओच्या एंडला टाकेन. तर हे आहेत अजून काही मालवणातील गणपती. ही मूर्तीसुद्धा दादा झाड यांच्या घरातलीच आहे. हे डेकोरेशन गेल्या वर्षीचं आहे. ही गणपती मूर्ती आणि हे डेकोरेशनसुद्धा गेल्या वर्षीचं आहे. हे माझा मित्र ओमकार मालनकर ह्याच्या घरातलं आहे. आणि हे डेकोरेशन सायली मालनकर हिने केलेलं आहे. ही सुंदर मूर्तीसुद्धा माझा मित्र अनु तांडेल ह्याच्या घरातली आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो की ईशा काकांच्या घरी पण गेल्या वर्षी खूप सुंदर डेकोरेशन होतं, त्याचा हा व्हिडिओ.